धमूबाई धमूबाई. बाबू गेलाय स्कूलमध्ये. आज भाऊजींच्या टिफिनला बनवतोय खीर, पुरी आणि छोल्याची भाजी. मस्त फुगल्यात अशा टम्म. हे बघा गाईस, दोघं किती छान खेळतायत. हे कसे खेळतायत. चिव तर किती हसते, दादा पण हसतोय चिवला. आली तुझ्या मागे मागे येतो. कसा येतो मागे मागे. विठ्ठल 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 विठ्ठल. दादा पण करतो विठ्ठल विठ्ठल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग मी चालू केला आहे आमच्या चिव सोबत. चिव कशी बघती. आणि चिवनी घेतलंय हातामध्ये चॉकलेट आणि बसली अशी आता. धमूबाई धमूबाई. बाबू गेलाय स्कूलमध्ये. आता परत तो आला की दोघांची परत मस्ती चालू होईल. नुसती मस्ती करत असतात दोघं. आणि आज मम्मी आणि हस्बंड येतील रात्रीपर्यंत. सो आमची पण आता कामं चालू आहेत. आता लंच वगैरे बनवतोय. ब्रेकफास्ट खायला तर कोणच नाही. भाऊजी तर बाहेरनं खाऊन येतात, लेट येतात. सो आम्ही दोघी तर काय करत नाही ब्रेकफास्ट वगैरे. सो नाही बनवला, असंच काहीतरी खातो वरचं चुनू मुनू. सो चलो आता लंचच बनवणार डायरेक्ट लंच. आणि चिव इथं खाऊन वगैरे बसली आता. आणि स्वप्नालीचं काम चालू आहे. आता मी पण कामाला लागते. सो गाईज, भेटते डायरेक्ट मी आत्ता दुपारनंतर. आत्ता आम्ही बनवतोय भाऊजींचं टिफिन. आणि आज भाऊजींच्या टिफिनला बनवतोय खीर, पुरी आणि छोल्याची भाजी. सो चला आपण बनवूया. मी तुम्हाला थोडं थोडं होईल तसं दाखवते, नाही तर त्यांना टिफिनला उशीर होईल परत. हे बघा गाईज, डायरेक्टच दाखवते कारण भाऊजींना उशीर होईल परत टिफिनला जायला. सो हा मसाला आम्ही बनवला आहे. काय काय टाकलं गं. लसूण, आलं, टमॅटो आणि कांदा तेलात पहिलं भाजून घ्यायचं. आणि ते सगळं भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. त्याची पेस्ट बनवली आहे. सो ही ती पेस्ट आहे. आता यामध्ये टाकणार आहे छोले मसाला आणि आपलं लाल तिखट वगैरे, रेड चिली पावडर जे काय आहे नॉर्मल, धने पावडर, जिरा पावडर वगैरे ते सगळं टाकायचं यामध्ये. आता मसाला वगैरे टाकून मसाला चांगला हा परतून घ्यायचा आहे आपल्याला. एक 5 ते 7 मिनटं तरी परतून घ्यायचं आहे. चांगला झाला पाहिजे. आता आपण ह्यामध्ये हे टाकूयात, मसाले टाकूयात सगळे. आता ह्या पुऱ्या झाल्यात, भाऊजीं पुरताच केल्यात, फुगल्यात भरपूर. स्वप्नालीने छान मळलेलं पीठ पुऱ्यांचं मस्त फुगल्यात अशा टम्म. आणि ही भाजी बनती अजून, म्हणून अशी दिसते ती. थोडीशी शिजल्यावर छान दिसेल. आणि आता भरतोय आम्ही टिफिन भाऊजींचा. आणि खीर कुठं गेली गं. हां, आणि इथे आहे खीर शेवयाची. आपली छोल्याची भाजी अशी झालेली आहे. ही बघू आता कशी लागते याची टेस्ट. स्वप्नाली आज रिव्ह्यू देईल भाजीचा. ठीक आहे स्वप्नाली. स्वप्नाली आज रिव्ह्यू दे भाजीचा. काय हे बघा गाईज, दोघं किती छान खेळतायत. हे कसे खेळतायत. चिव तर किती हसते, दादा पण हसतोय चिवला. झोका देतोय तिला. गाईज बसले मी आता जेवायला. पुरी बनवली परत. भाऊजींच्या टिफिनला बनवलेली तेवढीच झालेली. पुरी बनवली, छोलेची भाजी आणि ही खीर आणि कांदा. बसलोय आता. स्वप्नाली कशी झाली पुरी भाजी. कशी झाली. आवडली. ही मी नाही केलेली भाजी, अर्धी मी केली, अर्धी स्वप्नालीने केली आहे. पुऱ्या पण अर्ध्या मी केल्यात, अर्ध्या तिने केल्यात. खीर पण अर्धी केली, अर्धी ती. सगळं दोघींनी अर्ध अर्ध जेवण केलंय. बाबू पुरी कशी झाली आहे. छान आहे. कशी करतात छान अशी. कसं छान करतो तू बघू. असं छान करतो. ओके. सो गाईज झालंय डिनर वगैरे. छोल्याची भाजी मस्त झाली होती एकदम. सो खाल्ली वगैरे आम्ही. मम्मी पण आता पोचल्या होत्या आत्ता शिवापूरला. त्या पण येतीलच आता 1 तासाभरात. सो आता वाजलेत 11. 12 वाजेपर्यंत पोचतील. आज लेट झाला थोडासा. हे मुलांची मस्ती दोघांची, त्याच्यामुळं लेटच होतो. हे काय बाबूवाला बॉल घेऊन आता चिव पण तिकडून आली. चिव दादाच्या मागं चिव असायलाच पाहिजे. हो ना चिव.
हा आली. तुझ्या मागे मागे येतो. कसा येतो मागे मागे? इकडे ये, मला सांग कसा येतो. बघा असा असा येतो. आणि आली चिऊ. येतो नाही बाबू, येती. मुलगी येती. मुलीला येती बोलायचं. ओके. पोट वगैरे खूप भरलंय आता. आता बाकीचं काम आवरून घेतो पटकन आणि झोपतो. सो चलो गाईज, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया उद्या आपण परत नवीन ब्लॉगमध्ये. चिऊ तिकडे टाळ्या वाजवत बसली आहे बघ. कर क्लॅप क्लॅप कर. विठ्ठल 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 विठ्ठल. दादा पण करतो विठ्ठल 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 विठ्ठल. बघा दोघं कसे करतात. विठ्ठल विठ्ठल कर. विठ्ठल विठ्ठल चिऊ. विठ्ठल विठ्ठल. वाव चिऊ. आधी चिवडी चिवडी. कुणाची होवी? नाही माझी. ओके. चिऊ दादाची. पप्पी दे. उम्मा दे चिऊला. थांब 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 चिऊ थांब. हा दे लवकर. वाव. ओके. चलो गाईज, भेटूया आपण उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट. सो बाय.